राज्यात उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने 3 व्यापक एसओपी म्हणजे मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। राज्य उष्णता कृती आराखडा आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांच्या आधारे या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। राज्यभरात ऊन तापल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। सरकारनं याबाबत काही सल्ले दिलेले आहेत। हे सल्ले नेमके काय आहेत आपण पाहूया। राज्यातल्या 15 जिल्ह्यात तापमान हे वाढत राहणार आहे। विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड या जिल्ह्यात ऊन तापणार आहे। कामाचं वेळापत्रक बदला, पाणीबूत उभारण्याचा सल्ला देण्यात आलाय आणि ORSचं वाटप करा आणि सावलीची व्यवस्था करा अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्या। तर चंद्रपूरच्या कोळसा खाण कामगारांसाठी थंड विश्रांती केंद्र, पाणी पुरवठा आणि वायू विजनचा सल्ला देण्यात आलाय। आपण जिल्ह्यावर आपल्या जिल्हाधिकाऱ्यावर जे आपत्ती व्यवस्थापन सगळे कार्यालय आहेत त्यांना मी सूचना देणार आहोत। त्या ठिकाणी ही आता एक SOP लागू केलेली आपण या ठिकाणी हे सगळं यांच्याशी आपण ॲग्रीमेंट केलं, MOU केलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला बरंच त्या ठिकाणी करणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी सगळा हा आजचा MOU आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि महाराष्ट्र म्हणजे तर खरं देशामध्ये पहिले जे 10 राज्य आहेत त्यामध्ये सर्वात जास्त तापणारा जिल्हा आहे, तापणारा आमचा राज्य आहे। उष्माचा घाताचा प्रभाव खूप मोठा आहे आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी एक सूचना द्याव्या लागतील जिल्हाधिकाऱ्यांना। लोकांच्यापर्यंत त्या सूचना गेल्या पाहिजेत, त्याचं अनुकरण झालं पाहिजे। अशा दृष्टीने आपण हा आजचा या संदर्भामध्ये या संस्थेबरोबर MOU सुद्धा केलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।